ठिकाणी बोललो आहे। शेवटी या महिनाभराच्या निवडणुका असतात, पण मनभेद असावे अशा प्रकारचे जे चित्र चाललं आहे ते चुकीचं आहे। मतभेद असू शकतात, मनभेद असू नये। आपण आपले विचार सांगावे, लोकांना पटतील तर लोक आपल्याला निवडून देतील, पण अशा पद्धतीनं निवडणुका होणे चुकीचे आहे। रवींद्र चव्हाण म्हणाले की 2 तारखेपर्यंत तुम्हाला युती टिकवायची आहे। ते शिंदे साहेब बघतील, युती टिकवायची नाही टिकवायची ते शिंदे साहेबांच्या मतावर आहे। आणि असं कोणी म्हटलं म्हणून युती तुटते आणि असं म्हटल्यावर युती जुळते असं मला सांगता येत नाही। देवेंद्रजी आहेत, एकनाथ शिंदे जे आहेत, त्यांचा हा विषय, माझा विषय नाही। साहेब, विरोधकाकडून आहे ते घ्या, मात्र मत जे आहे ते कमलाला दाबा असं महाजन मारेल, याची पुनरावृत्ती आपण सुद्धा या ठिकाणी केली। काय विरोधकाकडून आहे ते घ्या, मात्र मत कमलाला दाबा। हे बघा, इथून खाली आपण खालून बघितलं असेल किंवा वरतून वक्त्यांचे भाषणं पाहिले असेल, त्यांनी सांगितलं की शेवटच्या काळामध्ये ते पैसे वाटप होते, त्या आधारावर आम्ही बोललो आहे की कोणी पैसे वाटत असतील तर पैसे घ्या त्यांचे, आम्हाला काय करायचं आहे। पण आम्ही पैसे वाटताना सुद्धा विरोध करा हे सुद्धा या भाषणामध्ये आम्ही मांडलं आहे की ह्या पद्धतीने चुकीचं आहे। नांदेड जिल्ह्याच्या बाबतीत मुदखेडमध्ये देखील एका उमेदवाराला पोलिसांनी अटक केली आणि जे तुमचे आमदार आहेत बांगर, त्यांच्या घरावरती हेमंत पाटील म्हणाले की 100 पोलिसांनी छापा टाकला। म्हणजे ते तुमचे जे मित्रपक्ष आहे अगदी शत्रूसारखं वागतात तुमच्यासोबत, हे चुकीचं आहे। मला तरी असं वाटतं की या गोष्टीचा विचार सगळ्यांनी केला पाहिजे। निवडणुकीमध्ये आमदारांच्या घरावर छापे टाकणे, महिलेच्या नावाने कोयताला मारला म्हणून तिच्यावर गुन्हा टाकणे, ह्या पद्धतीने विचारपूर्वक पोलीस प्रशासनाने सुद्धा काळजी घेतली पाहिजे। निवडणुका ह्या सगळ्यांकरता लोकशाहीने लढण्याचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे। त्या थांबवण्याकरता किंवा त्या उमेदवाराला दाबण्याकरता त्याचं लोकेशन घ्या ना, तो उमेदवार त्यावेळेस कुठे होता। जर तो खरंच गुन्ह्याच्या ठिकाणी असेल तर त्याच्यावर गुन्हा दाखल करा, पण तो नसेल तर चुकीची कारवाई करू नका, ही अपेक्षा आमची आहे। सुद्धा दावा जो आहे मुटकुळे यांनी केलेला आहे, बांगार यांनी, भाजपचे आमदार मुटकुळे यांनी 50 खोके घेतल्याचा सुद्धा आरोप केलेला आहे। नाही, त्यांच्या घरात असतील ठेवलेले त्यांनी।